आजच्या या मेळाव्याची रूपरेषा कशी असेल, प्रत्येक अपडेट साम टीव्हीवर जाणून घेतोय। रूपरेषा आपण बघूयात नेमकी कशी असणार आहे। व्यासपीठावरती पक्षप्रमुख, सहभागी होणाऱ्या इतर पक्षांचे अध्यक्ष हे उपस्थित असणार आहे। वरळी डोम मध्ये जवळपास 8000 लोक बसण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। तब्बल 8000 जण बसू शकतील। हॉलच्या आत आणि बाहेर रस्त्यावरती मोठे LED स्क्रीन सुद्धा असणार आहे। अर्थातच ज्यांना आतमध्ये जागा नाही ते बाहेरही बघू शकतात। वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांची पार्किंग असणार आहे। तयारी पूर्ण झाली आहे। कोस्टल रोडच्या पुलाखाली सुद्धा बाइक्सची पार्किंग जी आहे ती केली जाणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सवरही पार्किंगसाठी व्यवस्था जी आहे ती करण्यात आली। तर या संदर्भात आता सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत। मात्र मातोश्रीच्या बाहेरचा काय माहोल आहे पुन्हा एकदा जाणून घेऊयात माझ्या सहकारी सुवर्णा धानोरकर यांच्याकडून। सुवर्णा, काय माहोल मातोश्री बाहेर बघायला मिळतोय? कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे का? काय अपडेट? सेजल, कार्यकर्त्यांची गर्दी अजून व्हायला सुरुवात झालेली आहे, पण अगदी तुरळक गर्दी आहे। हळूहळू ही गर्दी वाढत जाणार आहे। मात्र एक गोष्ट प्रकर्षानं मला जाणवली, ती म्हणजे गेली अनेक वर्ष मी या मार्गातून प्रवास करते, मात्र आज इथून ये जा करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर वेगळे आविर्भाव दिसत आहेत, एक वेगळा आत्मविश्वास दिसतोय। कारण इथे आजच्या दिवशी इतिहास घडणार आहे। वरळी डोममध्ये जी सभा होणार आहे ती सभा असेल मराठी विजयी मेळाव्यासाठी, आणि या सभेसाठी म्हणून, या मेळाव्यासाठी म्हणून प्रत्येक मराठी माणूस केवळ मराठी आणि ठाकरे या दोन शब्दांखातर एका छत्राखाली एकत्र येणार दिसणार आहे। आणि यासाठी म्हणूनच इथे मातोश्री बाहेर हळूहळू लगबग वाढायला लागलेली आहे। इथे हळूहळू नेते, कार्यकर्ते, ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता या क्षणाला जरी मी कॅमेरा तुम्हाला मूव्ह करून दाखवू शकत नसले, कारण इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा व्हायला लागलेलं आहे, मात्र तरी सुद्धा एक गोष्ट इथे जाणवते, ती म्हणजे मराठी माणसाचा चेहऱ्यावरचा आत्मविश्वास। हळूहळू मातोश्रीवर गाड्यांची ये जा सुरू झालेली आहे। कारण उद्धव ठाकरेंनी म्हटलंच होतं जनतेच्या मनातलं होणार आहे, आणि आज तो दिवस उजाडलेला आहे, जनतेच्या मनातलं होताना दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।